पुल्लिंग है। वह मध्याह्न दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है। कायोत्सर्ग रूप मुद्रा अरु जो विशाल तनधारी है। अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी। नाभिपुत्र जिनपति महात्मा। जयवंतो अंतर्यामी। जयवंतो अंतर्यामी। 498.5 नंबर 260 सिद्ध ज्योती का अनेकांतात्मक स्वरूप आपण बघत होतो. 13 नंबरचा जो श्लोक आहे सिद्ध स्तुतीमधला तो आपण पाहत होतो है ना. मग ते पाहत असताना काल आपण घटवलं होतं विरला मनुष्य है ना. त्या विरल्यामध्ये मी का नाही हा प्रश्न आला पाहिजे. त्यामुळे स्वतःला अशा प्रकारे हीन लेखायचं नाही हे काल आपण घटवलं. आता ह्याची जी विशेषणं आहेत त्या विशेषणाबद्दलची चर्चा बघूया भावार्थाच्या माध्यमातून. सिद्धों की ज्योति सूक्ष्म तो इसलिए है क्योंकि नहीं इसलिए है कि वह अमूर्त है. कोई भी इंद्रिय के द्वारा उसका प्रत्यक्ष नहीं कर सकता. कळलं का नाही. अमूर्तिक आहे इंद्रियांद्वारे प्रत्यक्ष नाही म्हणून तिथे सांगितलं काय आहे ते सूक्ष्म. महान इसलिए है कि समस्त लोकालोक के जानने वाले केवली भगवान ही उसको प्रत्यक्ष देखते हैं है ना. सूक्ष्म आहे आणि महान पण आहे. महान ह्यासाठी आहेत कारण सांगितलं काय आहे हां प्रत्यक्ष बघतायत स्वयंप्रत्यक्ष बघतायत म्हणून ते महान आहे केवल ज्ञान ज्योती है ना. दुसरं कोण बघू शकतं का सांगा. केवल ज्ञान ज्योतीची महिमा आपण घटवलं होतं. केवल ज्ञान किती आहे अनंत आहे बरोबर का नाही. आपले शब्द किती आहेत मर्यादित म्हणजे संख्यात आहेत बरोबर का नाही. मग कशी तुलना होणार. हां आपण त्यासाठी ते भजनं पण घेतले होते का नाही. भजन घेतलं होतं का नव्हतं. नाही ना शिबिरात नाही आता प्रवचनामध्ये है ना. उलू कहे की मी सूरा. घुबड काय सांगणार सूर्याचं वर्ण. नयन गिने की मी तारे. कळलं का नाही. काय आत्ता 8 दिवस सुद्धा झाले नसतील काय विसरून जातात लगेच. हां डोळे काय मोजणार तारे. तसं प्रभू मैं किह विधी थुती करू तेरी म्हणलं होतं का नाही. काय बघत नाहीत काय नाही. थोडं ते भजन म्हणावं लिहून काढावं. काय मा लिहिलं का भजन. हां लिहिलं का. मला लिहिते म्हणल्या होत्या म्हणत जावा. तुम्ही नव्हता तेव्हा माझं सांगतो चर्चा. चला तर मग आता काय झालं पुढं. समस्त लोकालोक के जानने वाले केवली भगवान ही उसको प्रत्यक्ष देखते हैं. पुढं पुद्गल आदि पर द्रव्य और उनके स्पर्श रस आदि गुणों से रहित होने के कारण जो शून्य है किंतु सदा अपने केवल ज्ञान केवल दर्शन आदि गुणों से विराजमान है इसलिए वह शून्य नहीं भी है. परचतुष्टयाच्या अपेक्षेने आपण काल घटवलं होतं का नाही. पुद्गल आदि पर द्रव्य और उनके स्पर्श रस आदि गुणों से रहित होने के कारण क्या है सिद्ध भगवान केवल ज्ञान सिद्ध नाही केवल ज्ञान ज्योती कशी आहे शून्य आहे काय की नाही. त्यामुळे कोण आपल्याला म्हणलं का नाही काय अडाणी आहे. हा म्हणायचं अडाणीच आहे आम्ही बरोबर का नाही. आम्हाला परतलं काही कळत नाही बरोबर का नाही. आम्ही परापासून कसे आहोत ढ आहोत. ढ समजतंय ना ढ. आम्हाला नकोच आहे परामध्ये आम्हाला विद्वत्ता गाजवायची
नाहीच. त्यामुळे जर आम्हाला कळत नसेल तर चांगलं म्हणायचं, बरोबर का नाही? त्यामुळे कोणी म्हणलं काय वेडपट आहे, कळत तर काय नाही, बरोबर आहे म्हणायचं. जे एवढं पराबद्दल कळत नाही तेवढं चांगलं आहे. स्वबद्दल कळत नसेल तर मग डेंजर आहे, कळलं का नाही? म्हणून तिथं सांगितलं पुद्गलादि परद्रव्य और उनके स्पर्श रस आदि गुणों से रहित होने के कारण जो शून्य है, झिरो, आणि झिरोच राहायचं आहे आपल्याला परापासून, किंतु सदा अपने केवल ज्ञान केवल दर्शन आदि गुणों से विराजमान है, इसलिए वह शून्य भी नहीं है. केवल ज्ञान केवल दर्शन आदि गुणांनी युक्त आहे, त्यामुळं ते शून्य नाहीत. चिकार भरपूर मोठे झाले का नाही? आता व्हॅल्यू किती वाढली? एकदा म्हणले झिरो आणि एकदा म्हणले हिरो, कळलं का नाही? हिरो म्हणजे महानता आहे ना, उत्कृष्टता, महिमावंत, कळलं का नाही? तर अशा प्रकारे तिथं सांगितलेलं आहे सिद्ध केवल ज्ञान ज्योती जी आहे ती शून्य पण आहे आणि शून्य नाही पण. पुढं वाचू ना. यद्यपि पर्यायार्थिक नय की अपेक्षा से अगुरु लघु गुण के कारण वह प्रतिक्षण विनाशिक भी है, तथापि द्रव्यार्थिक नय की अपेक्षा उसमें नाश तथा उत्पाद धर्म नहीं है, इसलिए वह नित्य भी है. कळलं का गिरीश भैया? त्यात येतंय ना चेहरा का अर्धोट आहे? हां बस झालं. तर मग आता काय सांगितलं? पर्यायार्थिक न्यायाच्या अपेक्षेने अगुरु लघु के कारण वह प्रतिक्षण क्या है? विनाशिक आहे, हा ना. अगुरु लघु गुण आहे ना, मग अगुरु लघु गुणाच्या कार्य काय होत आहे सांगितलं. अगुरु लघु गुणाचं कार्य काय चालू आहे? हां, तिथं सामान्य कथन आलं, बरोबर आहे. एक गुण दुसऱ्या गुणाचं होत नाही वगैरे, ते तर आहे. पण आता इथं प्रयोजन आपल्याला काय घटवायचं आहे? विनाशिक घटवायचं आहे का नाही? हां, पण अगुरु लघु गुणाचं कार्य काय सांगितलं तुम्हाला? अगुरु लघु गुणाचं कार्य काय आहे? षडगुण हानी वृद्धी. षडगुण हानी वृद्धी शब्द ऐकलाय का नाही? हां, अगुरु लघु गुणामुळे षडगुण हानी वृद्धी होते का नाही? 6 गुणा हानी वृद्धी कशी काय होते? गुणा म्हणल्यानंतर पहिल्यांदा अनंत, अनंत गुणवृद्धी, असंख्यात गुणवृद्धी, संख्यात गुणवृद्धी, मग नंतर संख्यात गुणहानी, असंख्यात गुणहानी आणि अनंत गुणहानी. कळलं का नाही? 6 हानी नाही, आपल्याला वृद्धी काढवायचं होतं ना. हां, दोन्ही 6 आहे. काय म्हणलं? कळलं का? असंख्यात, सॉरी अनंत है ना, अनंत गुणवृद्धी, अनंत नाही, अनंत गुणवृद्धी, असंख्यात गुणवृद्धी, संख्यात गुणवृद्धी, त्यानंतर मग संख्यात भाग हानी, हानी नाही, संख्यात भाग वृद्धी, असंख्यात भाग वृद्धी आणि अनंत भाग वृद्धी. ही वृद्धी घटवली तसं हानी. कळलं ना? कळलं का नाही? मग सांगायचं आपल्या कशासाठी आहे हे. 2 मिनटं